नमस्कार मित्रांनो, मी गोपनीश आहे. आज आमच्या इथं नवलन आहे, तुम्हाला दाखवतो. हृदयी विराजे तुझी मूर्ती साजिरी. तुझ्यात अंतरी आई श्रीजुगाई तुझ्यात अंतरी. हृदयी विराजे तुझी मूर्ती साजिरी. तुझ्या चरणी नमन करीतो आता. डोंगरवर्ण शोभेश्वर संगे चढगई माता. संगे चढगई माता. संगे चढगई माता. वाजय वरदान देवी दर्शन द्यावे आता. वेतळ देवा सदैव पाठी बंधू दुगाई माता. बंधू दुगाई माता. गाव घेऊन कृपदेव भक्तावरी आदि नामन करी तो देवा तुझ्या चरणी. आई श्रीजुगाई तुझ्यात अंतरी. आई श्रीजुगाई तुझ्यात अंतरी. हृदयी विराजे तुझी मूर्ती साजिरी. आपल्या धर्माची मारले गेले. काय आपला धर्माची मानला गेला रे रे. आम्ही आमचा जीवाचा जिवलग मित्र गमावला. शिवाजी या स्वराज्याच्या रखवालीसाठी अशा कित्येक जीवाचे जिवलग तू गमावणार आहेस. महाराज, कितीही संकट आली तर त्या संकटाला धैर्याने तोंड देऊ. काळूची काही खबर? या पालकर, काळोजीची काही खबर? खानाला फितून काळोजीने आपल्या कारस्थानाचे सुरुवात केली आहे. मराठीशाही धुलीला मिळवण्यासाठी खानासमोर विडा उचललाय. गुलामगिरीचा भोगली मुलगा हात घासून टाकायला मावळ मुलगाची निराश अजून पोचलेली नाही.
काळोजी सारखा एखादा फितूर निघाला म्हणून काय झालं? दुःख आम्हाला एवढ्याच गोष्टीचं वाटतंय. बेमानी करणारे अवलाद हे आमच्या मराठी रक्ताचे आहे. महाराज फक्त आज्ञा द्या. त्या कालोजीला रक्तरंजित करीन तेव्हाच नेताजी पालकर आपल्या मुद्रेला येईल. पालकर, तुमच्या पराक्रमाची आम्हाला खात्री आहे, परंतु इतका अतिघाईपणा बरा नव्हे. कावळीच्या फितुरीचा आपणास फायदा होणार नाही कशावरून. म्हणूनच 15 दिवस काळोळीच्या कारस्थानावर आपण नजर ठेवूया. या संधीचा फायदा घेऊन आपण खानाला शिवा देऊ. महाराज, विशाल गडाच्या विरुद्ध दिशेने खानावर हल्ला केला तर आपली शंका रास्त आहे. तुम्ही निवडत मावळे घेऊन मोघे मुलगा दुसा आणि खानाला फक्त घोड्याची होईल द्या. पालकर, तुम्ही आपल्या मावळ्यासह खानला नदी कळत सोडवा. तोपर्यंत आम्ही साहेबांचा आशीर्वाद ठेवून आपणास मिळतो. हर हर. एकदम बरोबर. ठीक आहे. मी त्या मुद्द्यावर बसून लपून बसतो. वा वा, किती सुंदर तू भूल केली. नाव काय तुझं? माझं नाव मैना. या मावळ निघायची मैना. तू मुझसे पसंद हो. तर मला एकदम पसंत आहे. तुझी दाढी किती सुंदर, किती गोड दिसतो तू. तू मुझसे शादी करोगी? हा करून दिला. पण त्याआधी तुला माझ्या नाच गाण्यातून करून टाकते.
मला हा ब्लॉग कसा वाटला असेल तर कमेंट करा. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.